खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. पूजा वगैरे मांडायची. आता जस्ट मी फ्रेश झाली आहे. ह्यांना सुद्धा चहा नाश्ता करून पाठवून दिलेला आहे. आता मस्तपैकी कामं करायला मिळेल. कामं तशी काही नाही आहेत, बेसिक कामं आहेत आणि आज खूप लवकर कामं होणार आहेत हे सुद्धा मला माहिती आहे, कारण की आज काही काम नाही आहे. स्वयंपाक वगैरे ह्यांचा झालेला आहे. मला फक्त खिचडी करायची आहे, मग ती करेल, ती जेवेल. पहिले तर मला माहीत नव्हतं की ही पूजा आहे ना गुरुवारची सकाळी मांडतात. म्हणजे मी माझ्या मम्मीकडे बघितलं की ती संध्याकाळची मांडायची. मी पण तशीच मांडत होते, पण एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई ही पूजा सकाळी मांडतात, संध्याकाळी नाही. म्हटलं ठीक आहे, चला मग आता आपण ह्या गुरुवारपासून सुरुवात करूयात. आणि मी खूप सर्च पण केलं, तर हो, ही पूजा सकाळीच मांडतात. सो चला मग आता पूजा मांडायची आहे. तसं लेट नाही झालं आहे, 10 वाजले, तर जास्त काही उशीर पण नाही आहे. ठीक आहे म्हटलं, सगळे कामंसुद्धा आवरले, झाडू फरशी झाली आहे. तर फक्त आहे ना शोनू इथं झोपला आहे. त्याची आणि एका बोक्याची सकाळी सकाळी भांडणं लागली होती त्यामुळं. आणि इथे थोडासा पसारा आहे, सो इग्नोर करा. आणि तो तिथे झोपला आहे त्यामुळं त्याला थोडंसं दुखतं आहे त्यामुळं. सो चला आता चला म्हटलं, पूजा तर होतच राहील. तुम्ही सुद्धा मांडली का पूजा, हे नक्की मला कमेंट करून सांगा. बाय द वे, मला मागच्या काही ब्लॉगपासून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तर तो प्रश्न आज मी तुम्हाला विचारते. तुम्ही माझे व्हिडिओ आहे ना, नक्की आहे ना, कुठून बघता ना, हे नक्की मला कमेंट करून सांगत जा, म्हणजे मलासुद्धा समजेल. आणि बाय द वे, तुम्हाला आहे ना माझे व्हिडिओ कोणत्या टाईपचे बघायला आवडतील हे सुद्धा सांगा. रेसिपी व्हिडिओ किंवा हेअर केअरच्या बाबतीत किंवा अजून काही गोष्टी. सो चला, माझी पूजा छान अशी मांडून झालेली आहे. आणि कशी झाली आहे पूजा हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जसं की मला आहे ना एका ताईंनी कमेंट केली होती की ही पूजा सकाळची मांडतात, त्यामुळं मग मी सकाळची मांडली होती. आणि त्याच्यानंतर छान अशी भूक लागली होती, त्यामुळं पटपट पहिले तर आहे ना खिचडी करून घेतली होती, कारण की खूपच भूक लागली. आणि दुपारच्या वेळेत असं काही खास घडलंच नाही, त्यामुळं काही शूटच दाखवलं नाही. डायरेक्टली संध्याकाळी पूजा केली, फ्रेश वगैरे झाले. पूजा वाचायच्या आधी म्हटलं चला मस्तपैकी ना ऊद जाळावं, म्हणजे घरामध्ये सुद्धा आहे ना धूर केल्यावर प्रसन्न वातावरण होतं आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती दूर पळून जाते. आणि हा धूर पहिले देवाला दाखवायचा, घरात फिरवायचा आणि त्याच्यानंतर आपल्या उंबरट्यावर दाखवायचा, म्हणजे जी काही निगेटिव्हिटी घरात येणारी असते ना ती आपल्या घरापासून दूर राहते. आणि मस्त अशी माझी पूजा मांडून झालेली होती, जशी की सकाळीच मांडलेली होती. तर आता कहाणी वगैरे वाचायचं आहे, स्वयंपाकसुद्धा करायचा. माझा उपवास आहे, उपवास सोडायला बघूयात आता काय करते मी. तसं तर भाजीला काहीच नाही आहे घरामध्ये, आता बघू काय मी डोकं लावते ते. So stay tuned. आता कहाणी वाचायला बसायचं आहे मला आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. तिथे शोनू ह्या धुराने उठला आहे. आणि मी कशी दिसते आज, छान दिसते. एवढा मोठा फर्स्ट टाईम गंध लावला नाही तर माझ्या कपाळाला कधी टिकलीसुद्धा नसते. चला आता बघूयात काय कसं होतं. स्वयंपाकसुद्धा करायचं आहे, भांडीसुद्धा घासायची आहे. उपवासाला बघूयात आता मी काय करते ते. सो स्टे ट्यून. पहिले तर कहाणी वाचून घेते आता आणि त्याच्यानंतर
चंद्रिका. नाव चांगले पण स्वभावाने अहंकार. मागील जन्म ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणाला वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी. रानातून तिला तिथे दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिने ते पाहिले. त्याचबरोबर तिनेही ते व्रत केले. दुःखे विसरली. दारिद्र्य गेली. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुनर्जन्म तिचा स्त्रीचा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं फुगली. गरिबांना कहाणी वगैरे तर वाचूनच घेतली आणि आरतीला खूप जास्त उशीर होणार होता, कारण की हे नेमके आजच उशिरा येणार होते. म्हटलं ठीक आहे, कहाणी वगैरे तर मी एकटीने वाचली म्हटलं, पण आरती तर ह्यांच्यासोबतच करायची होती मला. त्यामुळं म्हटलं हे जेव्हा येतील तेव्हाच आरती करावी. आणि हे पूर्ण 9:30ला आले आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो. म्हणजे मला एवढी भूक लागली होती. आणि कारण की मी सकाळी 12 वाजता साबुदाणा खाल्ला होता, खिचडी. त्याच्यावरती मी काहीच खाल्लं नव्हतं. संध्याकाळी चहासुद्धा घेतला नव्हता, कारण की मी आता आहे ना संध्याकाळचा चहा बंद करते आहे, कारण की खूप जास्त मला चहाचं वेड लागायला लागलं आहे. आणि मी पूर्णपणे प्रयत्न करते की असं नाही की चहाच्या बदल्यात मी कोणतं तरी नाही का असं काहीतरी वेगळं खाईल किंवा दूध पिईल, असं पूर्ण ते स्किपच करायचं आहे. कारण की ना जर आपण 5-6 वाजता काही खाल्लं ना तर मला संध्याकाळी जेवण जात नाही. म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते आहे, मग सगळ्यांच्याच बाबतीत आय गेस तसं असतं. कारण की 5-6 वाजता आपण चहाबरोबर 2 बिस्किट जरी खाल्ले ना तरी पण आपण संध्याकाळी ना अर्धी चपाती कमी खातो. मग ते असं काय म्हणतात त्याला, बिस्किट वगैरे शरीराला काय चांगलं नाहीच आहे, किंवा टोस्ट किंवा काही वेगळ्या गोष्टी शरीराला चांगल्या नाहीच आहे, तर न खाल्ल्याच बरं ना. त्यापेक्षा चपाती भाजी खाल्लेली बरी असं मला वाटतं. त्यामुळं मी काल पण स्किप केलं होतं. काल एवढी जास्त भूक लागली होती तरी पण मी स्किप केलं. आणि इथून पुढे ना मी हे टार्गेट ठेवणार आहे की 8 किंवा 8:30पर्यंत मोस्टली जेवायचं. हे जरी नाही आले ना तरीसुद्धा मी माझं जेवण करून बसणार आहे, कारण की त्याच्यानंतर आहे ना आपल्या शरीरावरतीच खूप जास्त परिणाम होतो. लेट जेवलं ना की लेट पचन होतं, सगळ्याच गोष्टी बदलतात. आणि मग म्हणजे आपल्याला पण आहे ना बॉडीमध्ये वेगळे चेंजेस वाटतात. त्यापेक्षा आहे ना सगळ्या गोष्टी ना टाईम टू टाईम करायच्या. ठीक आहे, ह्यांना कामामुळे नाही वेळ भेटत आहे, पण आपल्याला वेळ भेटतो आहे ना, मग आपण जेवण वगैरे करून बसायचं. आता सध्या हेच डोक्यात आहे माझ्या, कारण की मी खूप जास्त हेल्थवर लक्ष देते. कारण की माझी दिवसेंदिवस तब्येत खराब होत चालली आहे. जी माझी तब्येत होती ना तिला मी सोडून म्हणजे माझी तब्येत खराबच होत चालली आहे. त्यापेक्षा म्हटलं आपण आपलं जे डाएट आहे, जे काय डाएट तर नाही पण जे काय रेग्युलर आहे, आपण जे दिवसातून 2 टाईम खातो ना तेच जेवण आपण फक्त 3 टाईम खाऊ, किंवा थोडं थोडं करून जेवण वाढवू, असं माझं चालू आहे. सो बघू आता काय होतं आहे, कसं होतं आहे. जे काय होईल मी तुमच्यासोबत ते तर शेअरच करते. चला मग आता मी कहाणी वाचूनच घेते पटपट, बाकीचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. आणि त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळी हे डिसाईड झालं की ते बोलले की दही पण आहे भाजीला, आपण 2-3 दिवसांनी जाऊ. मग म्हटलं ठीक आहे चालेल, मग 2-3 दिवस आपण पण ॲडजस्ट करायला काय होतं आहे नाही का. गाजरं होते, म्हटलं ठीक आहे गाजरचा हलवा करते, आणि दही तर आहेच, म्हटलं चला कढी पण करते. सो मग पटपट गाजरं खिसून घेतली, कारण की आज ह्यांची काय हेल्प होणार नव्हती. कारण की ना हे खूप गाजरं खिसून द्यायचे ना, प्रत्येक वेळेस हेच करतात. आणि हे पण की तुम्ही पण केला का गाजराचा या सीझनमधला पहिला हलवा, हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी पूर्ण 1 किलो गाजरं खिसून काढली. म्हटलं बापरे माझे हात दुखायला लागलेत. आणि प्लीज माझ्या हाताकडं थोडंसं इग्नोर करा. आय नो की हेअर्स वाढलेत, वॅक्स करायला हवं आहे, पण आहे ना थंडी इतकी आहे ना की ना मला भीती वाटते आहे वॅक्स करायची सुद्धा.
कारण की खूप जास्त थंडीमध्ये पेन होतं आणि कोण कोण याच्यासोबत रिलेट करताना नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की मला तरी खूप जास्त पेन होतं. आणि बाय द वे ना मी तूप संपलं होतं, त्यामुळे ना शिऱ्यामध्ये गाजराच्या हलव्यामध्ये ना तूप नाही टाकलं मी, त्याच्यामध्ये ना साय टाकली होती आणि सायमुळे ना असलं भारी वाटत होतं ना आणि छान पण टेस्ट झाली होती. त्याच्यामध्ये ना तूप टाकायची बिलकुल पण गरज नाही लागली. 5-10 मिनटं आधी मी साधंच असा वाफवून घेतला, थोडासा भाजून घेतला. त्याच्यानंतर आहे ना साय आणि साखर टाकली, म्हणजे दूध पण टाकलं त्याच्यानंतर. दुधातच हे केलं, पाणी वगैरे तर काही टाकत नाही आपण, कारण की ती चवच वेगळी लागते पाण्याबरोबरची. एकदा मी ट्राय केलं होतं जेव्हा मला फर्स्ट टाईम करायचा होता ना, तेव्हा खरं सांगते हे, आणि इतकं डेंजर लागलं होतं. त्यावेळेस थोडासाच ट्राय करून बघितला होता, पण मी म्हटलं यार हा का असा लागतोय. त्याच्यानंतर मला समजलं की पाणी टाकलं त्यामुळे तो तसाच लागणार आहे. मग त्याच्यानंतर मी ना दूध गरम करून ठेवलं होतं वरती त्या ब्लॅक कलरच्या टोपामध्ये, आणि त्याच्यामध्ये ना ते दूध करून केलं ना, त्याच्यानंतर आहे ना असं थंड व्हायला थोडं दूध ठेवलं आणि त्याच्यावरती एकदम जाड साय येते, त्याच्यानंतर ती टाकली, त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि त्याच्यानंतर 5-10 मिनटं परत एकदा वाफ घेतली आणि छान असा हलवा बनवून तयार होता. सो चला आता मी माझा हलवा एन्जॉय करते. हलवा तर झालाच, एका साईडला कढीसुद्धा झालीच होती. सो चला भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा, आणि मी जो क्वेश्चन विचारला आहे त्याचं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. सो बाय, भेटूया आपण उद्या. टेक केअर फ्रेंड्स.